नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. देशभरातील सर्वात जास्त बिबट्या कोणत्या तालुक्यात आहे असं जर प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर येतं ते म्हणजे जुन्नर तालुका. या जुन्नर तालुक्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याला पोषक वातावरण असल्यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या ही दिवसागणिक वाढतच चाललेली आहे. अनेकदा जर आपल्याला बिबट्या दिसला तर आपली धांदल उडते, मात्र हाच बिबट्या दर्शन देऊन निघून गेल्याच्या नंतर आपल्याला आनंदही तितकाच होत असतो. या बिबट्याशी अनेकदा जुन्नर वासियांचा संघर्ष देखील झाला. अनेकांना आपली जनावरे गमवावी लागली. तसेच मानवावरती हल्ला झाल्याने अनेक मानवांना, अनेक नागरिकांना, आपल्या लहान मुलांना देखील गमवावं लागलं. एवढा सारा संघर्ष केल्याच्या नंतर जुन्नर तालुक्याच्या वाट्याला एक नामी संधी आलेली आहे, ती म्हणजे बिबट सफारी. या बिबट सफारीसाठी मागील अनेक वर्षांपासून अनेकांनी प्रयत्न केले, मात्र हीच बिबट सफारी आता बारामतीला जाते आहे. यावरून जुन्नर तालुक्यातील राजकारण हे चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर या बिबट सफारीवरून चांगलंच वातावरण तापत आहे आणि यावरती जुन्नर तालुक्यातील जे भूमिपुत्र आहेत त्यांच्याकडून अनेक प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी देखील विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये जुन्नर तालुक्यातील जे कवी आहेत, लेखक आहेत, त्यांच्याकडून देखील प्रयत्न होताना दिसत आहेत. आज आपल्या सोबत आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयामध्ये कवी, इंजिनियर आणि लेखक शिवाजीराव अर्थात लक्ष्मणजी चाळक सर माझ्यासोबत आहे. सर, आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. आपण चाळक सरांसोबत मनमोकळा संवाद साधणार आहोत आणि याच ताज्या मुद्द्यावरून त्यांनी काही कविता देखील लिहिलेल्या आहेत, त्या देखील आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. यासोबत संवाद साधण्यासाठी आपला आवाजचे विभागीय संपादक रोहित खरगे देखील आपल्या सोबत असणार आहेत. सर नमस्कार. तर मी आता अधिकचा वेळ न घेता थेट चाळक सरांकडे येणार आहे. सर, बिबट सफारीसाठी मंत्रालयाने 60 कोटी रुपयांची परवानगी दिली आणि ही बिबट सफारी जुन्नर तालुक्यात न होता बारामतीला होती आहे हे समजल्याच्या नंतर आणि तालुक्यात राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. यावरती तुम्हाला ही कविता कशी सुचली आणि तुमचं नेमकं मत काय? खरं तर जुन्नर तालुक्यातले नागरिक आणि बिबट्या, ज्याला आपण सहजीवन म्हणतो किंवा सिम्बायोसिस म्हणतो, ते त्यांचं जगणं एकमेकांना इतकं पूरक झालेलं आहे की 350हून अधिक बिबट्यांचं काउंट आपल्या जुन्नर तालुक्यात आहे. हा कदाचित जास्त स्कोर असेल. तर मग इथे सगळं अनुरूप असताना, 5 धरणांचा पाणी साठा असताना, डोंगरदरे असताना, त्यांना लपायला आडुशे असताना, बाकीचे काही खाद्य असताना, तो कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी अननॅचरल ठिकाणी जावं हे काही संयुक्तिक वाटत नाही. आणि हे जुन्नर तालुक्यातल्या भूमिपुत्रांनाच वाटतंय असं नाही, तर कल्पनेने मी असं पाहिलं की जी बिबट्याची नर आधी मादी आहे त्यांना काय वाटतं आणि त्यांना जे वाटतं ते मी एका संवाद या कवितेमध्ये मांडलेलं आहे. ती कविता मी आपल्या पुढे सादर करतो. तो म्हणजे नर आणि ती म्हणजे मादी, असं त्यांचं संभाषण आहे कवितेतून. संवाद. तो चल ग सखे चल बारामतीला जाऊ, चल ग सखे चल बारामतीला जाऊ, नको इथली भांडणं सारे सुखात राहू, नको इथली भांडणं सारे सुखात राहू. ती असं कसं हो राया काहीच तरी काय, असं कसं हो राया काहीतरीच काय, जुन्नरला सोडून तिथं हाय तरी काय, जुन्नरला सोडून तिथं हाय तरी काय. तो नसलं काहीतरी नको दादाशी वाकडं, नसलं काहीतरी नको दादाशी वाकडं, केली घराची आखणी क्षेत्र जरी तोकडं, केली घराची आखणी क्षेत्र जरी तोकडं. कारण जुन्नर तालुक्यातला जो एरिया आहे त्याच्यापेक्षा तिथे सफारीसाठी, बिबट सफारीसाठी क्षेत्र कमी उपलब्ध आहे. तो संदर्भ आहे. पुढे ती काय म्हणते बघा. किती वेळेला माझी इथे उजवली कुस, मला जुन्नर तालुक्यातच का राहावं वाटतंय, तर ती मादी म्हणते का माझी कुसच इथं बऱ्याचदा उगवलेली आहे, मी मुलांना इथेच जन्म दिलेला आहे, त्याच्यामुळं सासर माहेर हेच माझं आहे, त्याच्यामुळं मी जुन्नर सोडून कुठं बाहेर जावं असं मला वाटत नाही. किती वेळा माझी इथं उगवली कुस, आपल्या लेकरांना जुन्नराचीच आस, आपल्या लेकरांना जुन्नराचीच आस. तो काय म्हणतो. सारे जरी आपले तरी किती वन वन,
सारे जरी आपले तरी किती वन वन, सांग तू ग राणी विचारते का कोण, सांग तू ग राणी विचारते का कोण. मग ती म्हणते तसे नाही राया सारे असे हातवल. आता ही राजकीय हातवलता काय बघा. ती तसे नाही हो राया सारे असे हातवल, त्यांना असे काळजी स्व अस्तित्वाची सल, त्यांना असे काळजी स्व अस्तित्वाची सल. आता तो काय म्हणतो, आपली एकच सफारी त्यांच्या बैठका वेगळ्या. बिबट सफारी हा विषय एकच आहे, पण प्रत्येकाच्या बैठका वैचारिक वेगवेगळ्या आहेत. तो आपली एकच सफारी त्यांच्या बैठका वेगळ्या, माझा कोंबडा आरू दे याचं सदा आरोळ्या सगळ्या, याचं आरोळ्या सगळ्या. पुढे ती म्हणते झाले सारे जागृत. आता फार चांगली गोष्ट आहे, जुन्नरकर सगळे जागृत झाले. झाले सागरे जागृत आपल्या घरासाठी, झाले सारे जागृत आपल्या घरासाठी, आपण इथेच थांबावे ही साऱ्यांच्या ओठी, आपण इथेच थांबावे ही साऱ्यांच्या ओठी. आणि आता तो आणि ती नर आदी मानी दोघे काय म्हणतात बघा, एकत्रित म्हणतात, सफारी प्रेमी जनता आम्हा जुंदरी भावली. सफारी प्रेमी जनता आम्हा जुन्नरी भावली, आम्हा इथेच थांबतो धरा मायेची सावली, धरा मायेची सावली. पुनश्च एकदा शेवट, सफारी प्रेमी जनता आम्हा जुंदरी भावली, सफारी प्रेमी जनता आम्हा जुंदरी भावली, आम्ही इथेच थांबतो धरा मायेची सावली, आम्ही इथेच थांबतो धरा मायेची सावली, धरा मायेची सावली, धरा मायेची सावली. क्या बात आहे, खूप सुंदर पद्धतीने सुचतं कसं तुम्हाला नेमकं? खरं म्हणजे प्रत्येक जण माणूस कवी असतो. आपल्याला काटा टोचला, काटा टोचल्यानंतर क्षणिक वेदना होतात, पण ती वेदना ज्याला टिपता येते ना, तेवढीच क्षणिक वेदना ती चिंतित बरोबर पकडता आली का माणसाचं कवीमध्ये रूपांतर होतो. कारण प्रत्येक जण कवीच असतो, आपण असतोच, आपल्याला आउटलेट असतो. आता एक साधा आहे, एखाद्या खेडूताशी चर्चा करताना आपली परिस्थिती बदलत असते, कमी जास्त होत असते. बरोबर. तो सदा म्हणतो काय नाही, दिवस कुठे बसून राहतात, सावली काय एके ठिकाणी थांबत नाही. म्हणजे याचा अर्थ उगवणं मावळणं आणि त्याच्याशी सावलीचं रिलेशन, याच्यावरती सुंदर एखादी कविता होऊ शकते. सरांच्या खूप कविता आहेत आणि सरांनी खूप लिखाण मोठे साहित्यिक आहेत. सर तुम्हाला आता तर हे वातावरण आता पेटलेलं आहे, आता सगळं चर्चा होते बिबट सफारी, पण तुम्ही एक सहजीवन ही कविता तुम्ही लिहिलेली आहे, ती बिबट्यावरच लिहिलेली आहे, अगोदर लिहिलेली, ती तुम्हाला कशी सुचली होती आणि ती कविता काय सांगा तुम्ही? नाही, माणिक डोहोला मी धरण इन्चार्ज म्हणून, डॅम इन्चार्ज, शाखा अभियंता म्हणून मी 8 वर्ष मला काम करण्याची सुदैवानं संधी मिळाली. मग त्या बाबतीत फॉरेस्ट डिपार्टमेंटचा किंवा बिबट केंद्राचा, निवारा केंद्राचा आलेला अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा संपर्क असेल, पाणी देण्यासाठी त्यांना लागणारं पाणी वगैरे बाकीच्या काही गोष्टी, याचा प्रश्न सोडवण्याचं भाग्य मला मिळालं. किंबहुना त्याला वाढीव क्षेत्र इरिगेशनचं शिल्लक पाहिजे होतं, तर त्याची फाईल तयार करून शिफारस करण्याचंही भाग्य मला बेस लेवलला मिळालं. आणि शेवटी बिबट्या माणूस काही असलं तर हे आत्मे आहेत, त्यांच्याही काही वेदना आहेत. आपण जंगलात घुसलो म्हणून ती लोक वस्तीत, मानवी वस्तीत आली. हा बेसिक बाब, ही बेसिक बाब आपण खरंच समजली पाहिजे. आणि त्याच्यावर मग ती बिबट्यांबरोबरच आपल्याला राहायचं. हो, जसं आता आपण कोरोना बरोबर जगाने सांगितलंय किंवा सगळे सांगतात शास्त्रज्ञ का आपल्याला हे आता कोरोना बरोबर जगायची आपण सवय करून घेतली पाहिजे. तशी जुन्नर तालुक्याने एक प्रकारची ती सवय करून घेतलेली आहे. यापूर्वी तिथले वैद्यकीय अधिकारी अजय देशमुख असतील किंवा बाकीचे आमच्यासारखे असतील, आम्ही शाळांवरती जाऊन, गावोगाव जाऊन बिबट्याच्या बाबतीतलं जनजागृती केलेली आहे. तर सहजीवन म्हणजे सिम्बायोसिस, एकमेकाला कसं पूरक आहे, तर ती सहजीवन कविता. सुरू झाला आहे बिबट्याचा कहर,
ऊसामधले शोधले स्वतःसाठी घर. कारण आता ऊस आपल्याकडे फार आहे, पूर्वी बिबट्या नव्हता. हा पहा, सुरू झाला आहे बिबट्याचा कहर. ऊसामधले शोधले स्वतःसाठी घर. जंगलात खायला हरिण ससे खूप. त्यावेळेला जंगलात खायला हरिण ससे खूप. आता शेळी कुत्रा खातो गपचूप. आता शेळी कुत्रा खातो गपचूप. विसरली ही पिढी कराया शिकार. तो बदललाय आता. विसरली ही पिढी कराया शिकार. वस्तीत येण्याचे धाडस करी फार. वस्तीत येण्याचे धाडस करी फार. सांगतात माग पायांचे ठसे. सांगतात माग पायांचे ठसे. पिंजऱ्यामध्ये अलगद फसे. पिंजऱ्यामध्ये अलगद फसे. आता बिबट्या इतका वीक झालाय शिकारीच्या बाबतीत का तो कुत्र्यांच्या मागे पळतो, कोंबड्यांच्या मागे पळतो आणि कुत्र्यांनी चकवा दिला का मग तो विहिरीत पडतो. अशा घडलेल्या. हा, तर पुढचं कडवं असं, भक्ष्य शोधताना होते विपरीत. भक्ष्य शोधताना होते विपरीत. चुकून कधी पडतो विहिरीत. चुकून कधी पडतो विहिरीत. ऊस तोडल्यावर शोधण्या नवे घर. ऊस तोडल्यावर शोधण्या नवे घर. होऊन सैरभैर पळतो गावभर. होऊन सैरभैर पळतो गावभर. कारण ऊसाची तोडणी झाल्यानंतर तो गावामध्ये येतो. आणि शेवटी बदलला बिबट्या बदलावे आपण. बदलला बिबट्या बदलावे आपण. त्याला हवे आहे एक सहजीवन. त्याला हवे आहे एक सहजीवन. त्याला हवे आहे एक सहजीवन. मानवाबरोबर. क्या बात आहे. इथे कोणत्याही पक्षाचं व्यासपीठ न वापरता एक शिवनेरी शिवाजी महाराजांचं जन्मस्थान हा जुन्नर तालुका असे कॉमन व्यासपीठ तयार करून याच्यावरती तर खरी ही लढाई आपण लढली पाहिजे. आणि याच्यामध्ये साहित्यिक असतील, कलावंत असतील, कवी असतील, वक्ते असतील, आणि प्राध्यापक असतील, विचारवंत असतील, पत्रकार असतील, मीडिया असेल, सगळ्या प्रकारचे मीडिया, सर्वांनी एकत्र येऊन जर ही जनजागृती केली तर अतिशय चांगलं होतं. मला आपल्या आवाजचं कौतुक करायचंय की त्यांनी या प्रश्नाला आपल्या माध्यमातून वाचा फोडायचं काम केलंय. ही खरोखर अतिशय चांगली गोष्ट आहे. अशाच प्रकारचं जुन्नरचे धर्मेंद्रजी कोरे आणि रायचंदजी शिंदे यांनी ही वेगवेगळ्या कल्पकतेनं थोडंसं आंदोलन करायचं आमच्याशी चर्चा केलेली आहे. आपणही त्या बाबतीत सहभागी व्हा किंवा तुम्ही जो माहोल तयार कराल त्या माहोलमध्ये आम्ही आपल्या बरोबर असू. या निमित्तानं 100% सगळ्याच जुन्नर तालुक्यातल्या साहित्यिकांच्या वतीनं एक ग्वाही देतो आणि बिबट्याचा खरा बेसिक प्रश्न काय तो मी तुमच्या पुढे मांडून थांबतो. बिबट्याचे आहे माणसाला सांगणे. बिबट्याचे आहे माणसाला सांगणे. बंद करा तुम्ही अतिरेकी वागणे. बिबट्याचे आहे माणसाला सांगणे. बंद करा तुम्ही अतिरेकी वागणे. जंगले तोडली तळी आटली. जंगले तोडली तळी आटली. राहायला आम्हाला जागा कुठली. राहायला आम्हाला जागा कुठली. बांधले रस्ते आणि घरेदारे. बांधले रस्ते आणि घरेदारे. आवाज गाड्यांचे कर्कश सारे. आवाज गाड्यांचे कर्कश सारे. प्राण्यांची संख्या झाली आहे कमी. आमचं जे जंगलातलं खाद्य आहे ना ते कमी झालंय असं बिबट्या सांगतोय. प्राण्यांची संख्या झाली आहे कमी. माझ्या जेवणाची कोण देतो हमी. माझ्या जेवणाची कोण देतो आम्ही. तुमच्यावर हल्ला नसतोच तर माझा. तुमच्यावर हल्ला नसतोच तर माझा. तुम्हीच दिली मलाही सजा. तुम्हीच दिली मलाही सजा. आणि शेवटी फार महत्वाचा संदेश आहे बिबट्याचा. झाडे लावून जंगले वाढवा. झाडे लावून जंगले वाढवा. माझ्या घराचा प्रश्न सोडवा. माझ्या घराचा प्रश्न सोडवा. माझ्या घराचा प्रश्न सोडवा. हा असाच जो बिबट्याचा प्रश्न जो आहे तो तालुक्यामध्ये खूप रंगलेला आहे. आणि ह्या दोन्ही आजीबाजी आमदारांवरती कुरघोडी केली ती आशाताई बुचके यांनी. त्यांनी सांगितलं की या दोघांपेक्षा मी अगोदर सांगितलं होतं की हा बिबट प्रश्न मार्गी लावा. आणि हा 60 कोटीचा जो बिबट प्रकल्प आहे तो ह्या बारामतीकडे
जातोय की काय अशी जुन्नरवासियांना सगळी भीती आहे. आणि ह्या सगळ्यासाठी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपोषणावर बसण्याची हाक दिली होती. परंतु आता कालच जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत त्याच्यावरती सांगितलं की हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हायला पाहिजे. म्हणजे सगळ्या बाजूनी आता हा प्रकल्प बारामतीला जाऊन हे सर्व पक्षीय सगळ्या लोकांनी एकत्र येऊन, जसं साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी एकत्र येऊन याचा हा लढा लढला पाहिजे. असंच सर्व जनतेने त्यासाठी एक होऊन आणि सगळ्या सामाजिक संस्था सर्वांनी एकत्र येऊन याचा लढा दिला पाहिजे. लक्ष्मण काय सांग? जुन्नर तालुका पर्यटन तालुका प्रथमतः महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेला ही कौतुकास्पद बाब आहे. आपल्याकडे GMRT ह्या प्रकल्पामुळं महादुर्बिणीमुळं कोणत्या प्रकारचा औद्योगिक वसाहत निर्माण होऊ शकत नाही. तर अशा पार्श्वभूमीवर आपला तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. आपल्याकडे सगळ्यात जास्त भारतातल्या बौद्धकालीन लेण्या आहेत, गड किल्ले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2500 वर्षापूर्वीचा नाणेघाटातील मराठीचा शिलालेख आहे की जो अभिजात भाषेला किंवा मराठी भाषा सगळ्यात जुनी किती आहे तर 2500 वर्षापूर्वीची आहे असा सांगणारा पुरावा शिलालेखाच्या माध्यमातून तो नाणेघाटामध्ये आहे. 5 धरणं आहेत, रस्त्यांचं जाळं अतिशय चांगलं आहे. शेतीशी निगडीत असलं पर्यटन आपल्याकडे आज चांगल्या प्रकारे वाढीला लागलेले कृषी पर्यटन केंद्र बऱ्याच प्रमाणामध्ये उभी राहिलेली आहे. आणि पर्यटनाच्या नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन कन्सेप्ट जर अधिक मोठ्या प्रमाणावर जुन्नर तालुक्यामध्ये जर आले तर निश्चितच जुन्नर तालुक्यामधली जी एक आवक, आर्थिक आवक निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही. याला कारण असं की पुणे नाशिक महामार्ग, नगर कल्याण महामार्ग, पुणे नाशिक संभाव्य रेल्वे किंवा कल्याण नगर संभाव्य रेल्वे ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर दळणवळणाची साधनं जुन्नर तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि जुन्नरकरांची एक मानसिकता अशी असते की मुंबई जवळ असल्यामुळं किंवा पुणे जवळ असल्यामुळं जे जे आधुनिक असेल, जे जे लेटेस्ट असेल ते स्वीकारण्याची मानसिकता जुन्नर तालुक्यातल्या नागरिकाची असते. आणि त्या मानसिकतेपोटी किंवा त्या मानसिकतेमुळं जुन्नर तालुक्यामध्ये आधुनिक पर्यटनाची मानसिकता लवकरात लवकर जे जे येईल ते स्वीकारतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून घरोघरी पर्यटन असेल भविष्यात आणि घरोघरी पर्यटक असेल. जुन्नर तालुक्याने मानवीय आणि प्राणीय ह्या दोन्ही प्रकारची संकट सोसलेली आहेत. म्हणजे मानवावर हल्ले झाले, त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, लहान मुलं गेली, जनावरांवरती बऱ्यापैकी हल्ले झाले, दुभती जनावरं सुद्धा गेलेली आहेत. आणि बहुधा दुसरं एक असं आहे की बिबट्या तुम्ही कुठे असू द्या, तो कुठे नेऊन सोडा, तो बहुधा परत त्याच जागेवर येत असावा. ह्या सगळ्या गोष्टी असताना जुन्नर तालुक्यामध्ये पाणी, डोंगर आणि सामूहिक क्षेत्र उपलब्ध असताना आणि त्यापेक्षा महत्वाचं का जिथून बिबट सफारीच्या फाईलची सुरुवात झाली. आता फाईल एक शब्द प्रसिद्ध होत चाललाय, गुजरात फाईल, काश्मीर फाईल. तशी ह्या बिबट सफारीची जी फाईल आहे ती जर जुन्नर तालुक्यातून तत्कालीन आमदार शरददादा सोनवणे यांच्या वेळेपासून जर ती सुरू झालेली असेल तर तो दुसरीकडे का जावा. आणि जर करायचाच असेल तर आमचा जुन्नरचा आम्हाला बिबट सफारी प्रकल्प द्याच, कराच, अधिक तुमच्याकडेही करा, तुम्हालाही कोण नाकारते. पण इथला तिकडं नेणं योग्य नाही. जर आपण कन्स्ट्रक्टिव्ह मनाने जर विचार केला तर एकापेक्षा आणखी प्रकल्प उभे राहिले केव्हाही चांगलेच ना.
कोणाची पळवापळवी करण्यापेक्षा त्याच्यामुळं जिथून ही फाईल सुरू झालेली बिबट सफारी फाईल, त्या फाईलची सांगता बिबट सफारी जुन्नर तालुक्यामध्येच होऊन व्हावी या मताचा मी वैयक्तिक आपल्या सगळ्यांच्या वतीने आहे. जुन्नर तालुक्यातील जो हा बिबट सफारी प्रकल्प आहे हा जुन्नर तालुक्यातच राहावा यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. यामध्ये कवी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, हे देखील पुढे येऊन त्यामध्ये आपला सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच पद्धतीचे जे लेखक आहेत, कवी आहेत, इंजिनियर शिवाजी चाळक सर, आपण देखील पुढाकार घेत आहात आणि कवितेच्या माध्यमातून बिबट सफारी आपल्याच तालुक्यात कशा पद्धतीने राहील यासाठी प्रयत्न करत आहात. आपण वेळात वेळ काढून आपला आवाज या स्टुडिओ मध्ये आलात, आपल्या मनापासून धन्यवाद.